मॉर्निंग पब्लिक. सकाळीच एक ऍक्सिडेंट झाला कुराच्या इथं. नंतर मग आम्ही जरा नियोजन एक होतं पब्लिक सोबत बाहेर पडलो. भावाचा बर्थडे मग रात्री 12 वाजता करायचा होता. केक घेतला. नंतर सनसेट व्ह्यू बघा कसा डेंजर दिसायला का नाही एकदम. राऊतवाडी धबधबा आहे बघा. उन्हाळ्यात एकदम निवांत असते, पावसाळ्यात लय गर्दी. बारका रोड असल्यामुळे डंपरवाल्या जरा साईड द्यायला अडचण होती. नंतर त्यानं साईड दिली. थोडंफार साहित्य राहिलेलं म्हणून पब्लिक थांबलेलं. नशीब तिथल्या गावात जरा साहित्य मिळालं, साहित्य घेतलं. भावाचा बर्थडे होता. नंतर गाडी जरा पंक्चर झाली कार्यकर्त्याची. ते पंक्चर काढायचं होतं म्हणून गेलो परत बाहेर. पंक्चर सगळं काढून घेतलं व्यवस्थित. संध्याकाळी मग पोचलो फार्म हाऊस वरती. श्री कॉटेज म्हणून होतं राधानगरीच्या पुढे. राऊतवाडी धबधब्याच्या पुढे गेला की नाही तुम्ही, कारिवडे म्हणून गाव आहे. आतमध्ये एंट्री केली. विषय हार्ड वातावरण होतं. सुरुवातीला मग 3 रूम होत्या. नंतर यो हॉल आहे बघा मोठाच्या मोठा. त्यानंतर वरती आम्ही रूम घेतलेली. ही रूम आहे बघा. इंटेरियर डेंजर होतं रूमचं. भावानं लगेच साफसफाई चालू केली. जेवणासाठी नियोजन करायचं होतं. माने साहेबांनी मग सगळा बाजार काढलेला. इकडे मी शिगडी आणि सिलेंडर जोडून घेतलेलं. वाफेवरती मग चिकन शिजवायला चालू होतं. नंतर रस्सा तेवढा पहिला करून घ्या म्हटलं. पब्लिकला रस्सा दिला. जेवण सगळं तयार झालतं. बसा म्हटलं टेबलला. क्वालिटी जेवण झालतं. रात्री मग राहिलेलं जेवण होतं. सकाळी दिला जरा जोरात दणका पब्लिक. नियोजन कसं झालं आणि आजचा ब्लॉग इथेच संपूया.